आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हेमा, मालकीनबाई, तुम्ही इथं खाली काय करताय? वर जाऊन बसा। बा काय चाललंय तुझं? माझ्यावरचा राग अजून सुद्धा गेला नाही का तुझा? ए बघ बा, मी मी माझ्याकडनं चूक झाली असं तुला वाटत असेल ना, तर तू मार ना मला, पण असे बोल नको लावूस। मी किती बी चुकले माकले तरी हाय तर तुझीच लेक ना, तुझ्याच पोटचा गोळा आहे ना मी। तू माफ नाही करणार मला? तू माझ्या पोटचा गोळा नाही, तुम्ही माझी पोरगी नाही, कारण मी जिच्यावर संस्कार केले त्या तुम्ही असूच शकत नाही। माझ्या पोरीला मी विष देऊन मारून टाकलंय, आणि आता तुम्ही ज्या कोणी आहात ना, त्या फक्त किर्लोस्कर घराण्याच्या सुनबाई आहात, आदित्य किर्लोस्करांची बायको आहात। तुमचा माझा काही संबंध नाही, संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, बस। हे बघ हेमा, अरे बा, असं का बोलायला लागलायस? निघ, तुझं वय काय रे? आणि तुला जेवढी अक्कल आहे ना तेवढंच बोलायचं। अरे बा, पण असं का बोलतोयस तू? सांग की। पारू, आदित्य सर, तुम्ही इकडं काय? तू रोज माझ्यासाठी जास्वंदीचं फूल घेऊन येतेस ना, आज मी घेऊन आलो। गुड मॉर्निंग। मारुती मामा, गुड मॉर्निंग। ते पारूची तब्येत कशी आहे हे मी विचारायला आलो होतो। अरे हा मालक, हे घर तुमचंच आहे, आणि मी हे असले प्रश्न विचारणारा कोण? मी एक साधा नोकर आहे, आणि हा मला माहिती आहे तुम्ही मालकीनबाईंना भेटायला आलात ना, मग मला कुठलीही कारण सांगायची काही गरज नाही। मारुती मामा, पारू आत्ता कुठे आजारपणातून बरी होतीये? हो, मी कुठं काय बोललो? मी काय बोललो? मी खरंच काही बोललो नाही। हवं तर तुम्ही मालकीनबाईंना विचारा। काय मालकीन, मी काय बोललो? हा, खरंच उद्या जर का त्यांनी माझी तक्रार केली तुमच्याकडं, तर तुम्ही मला नोकरीवरनं नाही ना काढून टाकणार? बा, काय काय चाललंय तुझं? झालं ते झालं आता। यो राग अजून किती दिवस असं धरून बसणार आहे? मला माहित आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे। नाही,
माझं माझ्या पारूवर प्रेम होतं. ती चुकली. तिला लाख वेळेला समजून सांगितलं तरी तिने तिची पायरी सोडली. बापाच्या चेहऱ्याला काळीमा फासलाय तिने आणि आता ती माझ्याकरता मेली. मामा कसं आहे ना मालक, म्हणजे ह्या मालकीनबाई म्हणजे तुमची ठेव आहे आमच्या घरात. पर आता ही जबाबदारी मला जास्त दिवस पेलवणार नाही. मारुती, मारुती, कसली जबाबदारी घेणार नाहीये आता? ते तुम्ही आदित्य बाबांना विचारा ना कसली जबाबदारी ते. आदित्य, मारुती काय म्हणतोय? अगं काही नाही आई, ते जास्वंदीचं फूल घेऊन येते ना पारू रोज, आज मी घेऊन आलो तिच्यासाठी. तर ते त्याच्याच बद्दल बोलत होते ते की पारूनी जरी जबाबदारी नाही पार पाडली तरी मी जबाबदारीने ते फूल घेऊन आलो. आई सोड ना तू. पारू, बरी आहेस ना आता? वय देवी आई. आता मी माझी जबाबदारी पार पाडायला आली. पारू, ही साडी तुझ्यासाठी. ही साडी जणू तुझ्याचसाठी बनली होती. घे. अगं घे. देवी आई, ह्याची काय गरज आहे? गरज आहे. ती साडी नेस आणि तयार हो. आपल्याला देवळात जायचंय. तू आजारी होतीस तेव्हा मी नवस केला होता. बरी झालीस की देवीचं दर्शन करायला घेऊन ये. घे, पटकन तयार हो. मारुती, आपल्याला देवळात जायचंय. गाडी काढ. होय मॅडम, गाडी काढतो. लवकर आवर हा.